नागपूरच्या माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायबर गुन्हा आणि सोशल मीडियाच्या गैरवापराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका महिलेची बनावट सोशल मीडिया आयडी तयार करून तिची बदनामी आणि मानसिक छळ केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी IT ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी तरुणामध्ये पूर्वीची ओळख असून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते। मात्र आपसातील वादानंतर दोघांनी संपर्क तोडला होता। यानंतर आरोपीनं महिलेच्या नातेवाईकांना फोन करून तिच्या चारित्र्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे। तसंच आरोपी सतत फोन कॉल करून महिलेला मानसिक त्रास देत होता। महिलेनं आरोपीचा नंबर ब्लॉक केल्यानंतर त्यानं कथितरित्या जिओ ॲप अकाउंट हॅक करून तिच्या मित्रपरिवाराला कॉल, मेसेजेस आणि व्हॉट्सॲपद्वारे आक्षेपार्ह संदेश पाठवले। याशिवाय आरोपीनं महिलेच्या नावानं बनावट जीमेल आणि इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिचे फोटो वापरत सोशल मीडियावर प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला। प्रकरणाची गंभीर दखल घेत माणकापूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करत संकेत गिरडकर याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। आरोपीनं स्वतःच्या मोबाईलमध्ये एक जीमेल अकाउंट आणि एक इंस्टाग्राम अकाउंट त्या पीडित महिलेच्या नावानं पीडित महिलेच्या आयडेंटिटीचा वापर करून आणि पीडित महिलेच्या फोटोचा वापर करून ते अकाउंट ओपन केले आणि त्या अकाउंटवरून देखील खास करून इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या पीडित महिलेच्या मित्रमैत्रिणींना पीडित महिलेच्या नातेवाईकांना जे बदनामीकारक मेसेज आहेत त्या महिलेविषयी ते पाठवलेले आहेत आणि याबाबत त्यांचे वाद झाले आणि त्यानंतर सदर पीडित महिला काल रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा नंबर 190/2026 कलम 66 क माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि कलम 356 भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आरोपीस ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल जो आहे तो रितसर जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला त्याच्यामध्ये कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे।